हेअर ट्रान्सप्लांट नंतर एक्झॅक्टली कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, हेअर ट्रान्सप्लांट नंतर किती दिवस रेस्ट करायला लागू शकते, असे काही प्रश्न खूप कॉमनली विचारले जातात ट्रान्सप्लांट करू इच्छिणाऱ्या पेशंट्सकडून. नमस्कार, मी डॉक्टर निकिता अंधक बाबुल, कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट अँड हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टर. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की ट्रान्सप्लांट नंतर नेमक्या कुठल्या गोष्टींना फॉलो करायला लागू शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ट्रान्सप्लांट नंतर पहिले 10 दिवस ऊन, पाऊस, वारा यामध्ये न जाण्याचा सल्ला दिला जातो. पहिले 10 दिवस डोक्यावरून अंघोळ न करण्याचा सल्ला दिला जातो, कारण ट्रान्सप्लांट नंतर फर्स्ट एड वॉश हे ट्रान्सप्लांट सेंटरकडूनच करवलं जातं, प्रोफेशनल स्टाफकडून. त्याचबरोबर ट्रान्सप्लांट नंतर पहिले 10 दिवस जो इम्प्लांटेड एरिया आहे त्या एरियाला 1 ते 2 तासांनी स्प्रे करायचा सल्ला दिला जातो, जेणेकरून ग्राफ्ट हे वेल हायड्रेटेड राहतात. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सप्लांट नंतर हा जो डोनर एरिया आहे त्याला ड्रेसिंग केलेली असते. ती ड्रेसिंग आपण 3rd डेला रिमूव्ह करतो. त्यानंतर रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी डोनर एरिया क्लीन करून त्या ठिकाणी अँटीबॅक्टेरियल क्रीम लावण्याचा सल्ला डॉक्टर तुम्हाला देतात. ट्रान्सप्लांट नंतर पहिले 10 दिवस 2 व्हीलर न चालवण्याचा किंवा 2 व्हीलरवर न बसण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. ट्रान्सप्लांट नंतर पहिले काही दिवस जसं की 1 ते 2 महिना तुम्हाला एनी काइंड ऑफ एक्झर्शन म्हणजेच वर्कआउट असेल, जिमिंग असेल, स्विमिंग असेल किंवा एनी काइंड ऑफ स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असेल ती अवॉइड करण्याचा सल्ला दिला जातो. जर काही ॲडिक्शन्स तुम्हाला असतील ते देखील पहिले 1.5-2 महिने अवॉइड करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. ट्रान्सप्लांट नंतर सुरुवातीचे काही दिवस रूट्स जे इम्प्लांट केलेले असतात त्यातून नॉर्मल ब्लिडिंग किंवा थोड्या बहुत प्रमाणामध्ये ओझिंग दिसून येऊ शकते. घाबरून जायचं कारण नाही आहे, ती गोष्ट नॉर्मल आहे. काही शंका वाटली तर तुम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकता. ट्रान्सप्लांट नंतर सुरुवातीचे 10 दिवस तुम्हाला डोनर एरिया असो अथवा इम्प्लांटेड एरिया असो इकडे हात न लावण्याचा सल्ला दिला जातो. ट्रान्सप्लांट नंतर डॉक्टर तुम्हाला पाठीवर झोपण्याचा सल्ला देतात. महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे की ट्रान्सप्लांट नंतर 3rd डेला जेव्हा ड्रेसिंग रिमूव्ह केली जाते तेव्हा या पोर्शनमध्ये थोड्या प्रमाणामध्ये स्वेलिंग दिसून येऊ शकते, पण घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण ट्रान्सप्लांट नंतरचे पुढचे 10 दिवस डॉक्टर तुम्हाला काही पोस्ट ऑफ मेडिसिन्स सोबत देतात आणि त्यामुळे जेही काही साईड इफेक्ट असणार आहेत ते कंट्रोल केले जातात. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ट्रान्सप्लांट नंतर सुरुवातीचे काही दिवस 7 ते 8 दिवस जे काही पदार्थ चावण्यासाठी कठीण असतील ते खाणं टाळा. जेवढं होईल तेवढं हेल्दी डाएट ठेवा. स्पायसी फूड, ऑइली फूड किंवा जंक फूड टाळा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा. ट्रान्सप्लांट नंतर सुरुवातीचे काही महिने म्हणजे 2 ते 3 महिने केस शेव करणं टाळा. गरज वाटली तर 1 महिन्यानंतर तुम्ही कात्रीने केस ट्रिम करून घेऊ शकता. मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की ट्रान्सप्लांट नंतर पहिले 10 दिवस डॉक्टर तुम्हाला सर्जिकल कॅप प्रोव्हाइड करतील. जेव्हाही बाहेर पडण्याची गरज पडत असेल त्यावेळेला तुम्ही ती कॅप वेअर करूनच बाहेर पडायला हवं आणि त्याखेरीज कुठल्याही प्रकारची कॅप अथवा हेल्मेट यूज करणं सुरुवातीचे 2.5 ते 3 महिने टाळावं. ट्रान्सप्लांट नंतर डोनर एरियामध्ये अथवा इम्प्लांटेड एरियामध्ये सुई टोचल्यासारख्या वेदना होणं नॉर्मल आहे, घाबरून जायची गरज नाही आहे. तसेच डोनर अथवा इम्प्लांटेड एरियामध्ये काही पोर्शन बधीर झाल्यासारखा किंवा जड झाल्यासारखा वाटू शकतो. काही काळजी करण्याची गरज नाही आहे, नॉर्मल आहे. एका नॉर्मल रिकव्हरी पिरियडनंतर 5 ते 6 महिन्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. या काही बेसिक इन्स्ट्रक्शन्स होत्या ज्या ट्रान्सप्लांट नंतर फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. याखेरीज अजून काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करू शकता. थँक्यू.